सांगाबाबत आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला। सगळं तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं। विधानसभेत थेट पुरावेच दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना पलटवार। टिपू सुलताननी 75,000 हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्ष खोटा इतिहास शिकवला गेला। शिवराय इतका टिपू मोठा, यावर आमचा आक्षेप। दरम्यान आक्रमण करणाऱ्यांना हिरो मानणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। निधीसह विधिमंडळामध्ये समान संधी मिळावी, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असणार। जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये 20% सदस्य निवडता येणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। आज जागतिक मराठी भाषा दिन। मुंबई शिवाजी पार्कात मनसेकडून भव्य पुस्तक प्रदर्शन। हिंदी इंग्रजीच्या रेट्यामुळे मराठीच्या विस्ताराला खीळ बसल्याची चर्चा। कुसुमाग्रजांच्या नगरीत वैश्विक संमेलनांचा डंका। विश्व मराठी साहित्य संमेलनाचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। दोन्ही उपमुख्यमंत्री राम शिंदे, राहुल नार्वेकर यांच्यासह 5 मंत्रीही उपस्थित राहणार। भालचंद्र नेमाडे, श्रीनिवास कुलकर्णीचा गौरव होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष। प्रफुल्ल पटेलांकडून नावाची घोषणा। दादांची स्वप्न अधुरी राहणार नाहीत, अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच भाषणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ग्वाही। बदलापूर पुन्हा एकदा हादरलं। शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, बस चालकावर गुन्हा दाखल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस। 11,000 कोटींच्या पुरवणी मागण्यावर आज होणार चर्चा। कल्याणमध्ये अभिलेखा विभागातून फायली गायब। केडीएमसीच्या विभागातून फायली गायब होण्याचा सिलसिला सुरूच। आता पुन्हा एकदा अभिलेखा विभागातून बेकायदेशीर इमारतीची फाईलच गायब। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।